नमस्कार, मी प्रज्ञा करजवकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. राजकीय बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. तर शरद पवार यांच्या बाजूने असणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी थेट आव्हान दिलंय. अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार देणार आणि तो मोठ्या फरकाने निवडून आणणार असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघात ऍक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले. अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि अजित पवार यांनी आज हडपसर परिसरातील विविध विकास कामांची पाहणी केली आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी मंगळवारी शरद पवारांची भेट घेतली आहे. सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोल्हेंवर गंभीर टीका केली होती. त्यानंतर कोल्हेंनी ही भेट घेतलेली आहे. शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली आहे. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विशाल गुरडे नामक व्यक्तीवर सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन समूहात भांडणं लावणे, हेतुपुरस्सर अपमान करणे, सोशल मीडियातून अश्लील साहित्य प्रकाशित करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार नाही असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर पुरंदर विमानतळ झाल्यास पुणे नवीन गंतव्यस्थान होईल असं वक्तव्य यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलं. बावनकुळेंनी कसब्यात पुन्हा उमेदवारीचे संकेत दिले. रासनेंची पुन्हा विजयाकडे घोडदौड सुरू असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर हेमंत रासनेंनी कसबा विधानसभेची पोटनिवडणूक लढवली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी डोंबिवलीत आयोजित डोंबिवली जिमखाना उत्सवाला भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी बाळासाहेबांविषयी वक्तव्य केलं. अयोध्या राम मंदिर व्हावं हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं देखील स्वप्न होतं आणि ते मोदी साहेबांनी पूर्ण केलं असल्याचं शिंदे म्हणाले. जिल्हा सहकारी बँक रोख घोटाळा प्रकरणात काँग्रेसचे सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे. त्यानंतर सुनील केदार यांची प्रकृती खराब झाल्याने शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. शुक्रवारी उशिरा निकाल आल्याने त्यांना जामीन मिळू शकला नाही. 3 दिवसांच्या सुट्टीनंतर सत्र न्यायालय उघडता जामीन अर्ज तसेच शिक्षेत स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा मिळतो का याकडे लक्ष असणार आहे. हिंदू धर्म नाही धोका आहे असं वक्तव्य सपाचे नेता स्वामी प्रसाद मौर्य यांनी केले. मौर्य यांच्याकडून संघप्रमुख तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही उल्लेख करण्यात आलाय. वंचितच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक होणार आहे आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची असणार आहे. प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहणार आहे. भाजपाचे फलक लोकांच्या भावना दुखावणारे आहेत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले. पंतप्रधान रामाचे बोट धरून नेतानाचे फलकावर चित्र काढण्यात आलेलं आहे. त्यावर संजय राऊतांनी वक्तव्य केलंय, टीका केली आहे. मोदी विष्णूचे 13वे अवतार असल्याचं संजय राऊत म्हणालेले आहे. संजय राऊत यांनी टोला लगावलाय. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी वक्तव्य केलंय, आम्हाला चेहऱ्याची गरज नाही असं वक्तव्य त्यांनी केले. आमच्याकडे राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगे, उद्धव यांच्यासारखे अनेक चेहरे आहेत असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर पलटवार केलाय. अजित पवारांनी तेव्हाच माझा कान का धरला नाही, इतक्या मोठ्या नेत्यांनी मला आव्हान देणं म्हणजे माझा गौरव असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे. अजित पवारांच्या आव्हानावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी तात्काळ कांदा निर्यात बंदी उठवायला लावावी, अजित पवारांनी केंद्राला दरारा दाखवावा असं म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवारांना टोला लगावलाय.
सरकारला 1 तासही वेळ वाढवून दिलेला नाही। अंतर्वालीतून बाहेर पडल्यानंतर सरकारसाठी चर्चेची दारं बंद होणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिलाय। मुंबईतील प्रत्येकाने आमचं स्वागत केलं पाहिजे। आम्ही शेतीत पिकवून मुंबईतील भावांना भरपूर दिलंय असं म्हणत मनोज जरांगेंनी मुंबईकरांना एक प्रकारे आवाहन केलंय। समान जागा वाटपासाठी दादा गट आग्रही असल्याचं पाहायला मिळतं। शिवसेनेप्रमाणे दादा गटालाही जागा मिळाव्यात असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी मागणी केली आहे। मी एकटा नाही, माझ्यासोबत अनेक नेते आणि आमदार आहेत, वेळ आल्यावर तेही बोलतील असं म्हणत ओबीसी आरक्षणावर छगन भुजबळ यांनी दावा केलाय।